महाराष्ट्र आता कुठे चालला आहे आणि आमच्या बरोबर आमच्या 2-3 लोकांना पण बोलू द्या. फार गंभीर विषय आहे हा नाशिकचा. हो, पाणीच दिलेल्याचा विषय आहे. कोणतं पाणी तेही सांगतो ना. ओशोक पाणी दिलेला ते पण सांगतो. अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला. ते पण सांगतो ना. जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे. नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. त्यामुळे थांबा जरा. अध्यक्ष महोदय, या अशोक खरात या बंधू बाबांनी जे महाराष्ट्रामध्ये हा बंधू बाबा हा ज्योतिष्य सांगतो, काय सांगतो, देवाचा अवतार सांगतो आणि अनेक जवळपास 100च्या वर याचे कारनामे पुढे आले, त्याचे व्हिडिओ क्लिप पुढे आलेले आहेत. देवाच्या धर्माच्या नावाने फसवणारे जे काही बंधू तयार होत आहेत, महाराष्ट्रामध्ये प्रगत महाराष्ट्र म्हणतो आम्ही, पुरोगामी महाराष्ट्र, सगळ्या दृष्टीनं पुढे जाणारा महाराष्ट्र, आणि यामध्ये असे जे काही अडकले जात आहेत. अध्यक्ष महोदय, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत. आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्या बरोबर खरं तर या सर्व जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे. या सर्वांना जे घाणेरडं कृत्य, अशोभनीय, म्हणजे हा ओशोक नावाचा जल तयार करायचा, ओशोक, आणि काही लोक तर ते ओशोक जल घ्यायसाठीच जायचे. आणि हा ओशोक जल त्याच्यामध्ये तो वियाग्रा टाकायचा. ते सुद्धा तुम्हाला माहित आहे. त्यावेळेस गुलाबरावजी, त्यावेळेस ते कोण देणारे होते, कोणाचा आग्रह होता ते पण मानायला लागलो ना तर मग चुकीच्या दिशेने जाईल. ते देण्यासाठी कोणी आग्रह केला त्याचं नाव मी घेणार नाही, कारण मी नोटीस दिली नाही म्हणून. पण आता तुम्ही मला त्यावर भाग पाडू नका. माझी तुम्हाला विनंती, 35ची नोटीस दिली आहे. अध्यक्ष महोदय, ह्या बंधुगिरीमुळे पूर्ण महाराष्ट्राची बदनामी झाली.